भारत आणि पाकिस्तान यांच्यात 10 मे रोजी युद्धविरामाची घोषणा झाली. परंतु याआधीच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला $1 बिलियन कर्ज मंजूर झालं. याशिवाय अजून $1.3 बिलियन कर्ज पाकिस्तानला मंजूर केलं गेलं आहे. यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातले $1 बिलियन पाकिस्तानला तातडीने देण्यात येतील. भारताचा सगळा विरोध बाजूला सारून भारताने प्रचंड विरोध करून सुद्धा हा निर्णय घेण्यात आला आहे, झाला आहे. या पार्श्वभूमीवरती या संपूर्ण निर्णयामागचं एक सत्ताकारण, या संपूर्ण निर्णयामागचं एक अर्थकारण समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. नमस्कार, मी हर्षद वैद्य हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. याआधी ह्या संपूर्ण विषय समजून घेण्याआधी आपल्याला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये हा निर्णय कसा होतो हे आधी बघणं महत्त्वाचं ठरेल. या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे सगळे जे काही मेंबर कंट्रीज आहेत, या कंट्रीजचे मेंबर कंट्रीजचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी 25 असे मेंबर्स आहेत ज्यांना मतदानाचा अधिकार आहे. हे 25 मेंबर्स मिळून कुणाला कशी मदत द्यायची, किती द्यायची ह्याचा निर्णय घेत असतात आणि हा निर्णय एकमताने घेण्यात येतो. या मतदानासाठीचा जो सगळा क्रायटेरिया आहे, या क्रायटेरियामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कुठला देश किती कॉन्ट्रीब्युशन करत आहे यावरून त्यांच्या मताचं मूल्य ठरतं. यामध्ये अमेरिका सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन करत असल्यामुळे अमेरिकेच्या मताचं मूल्य हे 16% आहे. या सगळ्यावरून आपल्याला समजलं असेलच हा निर्णय होण्यामागे नक्की कोण आहे. या सगळ्यासाठी पाकिस्तानला मदत का देण्यात येऊ नये यासाठी भारताने कारणमीमांसाही केली आहे. यामध्ये पाकिस्तानला वारंवार मदत देऊन सुद्धा पाकिस्तानमध्ये कुठलीही विकास कामं झालेली नाही याकडे भारताने लक्ष वेधलं आहे. गेल्या फक्त 5 वर्षांमध्ये 4 वेळा पाकिस्तानला हे बेलआउट पॅकेज जाहीर केलं गेलं आहे. तरीसुद्धा पाकिस्तानमध्ये काहीच फरक पडला नाही आहे आणि वारंवार ते मदतीसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे हात पसरतात. पाकिस्तान हा सगळा पैसा हा दहशतवाद्यांना पोचण्यासाठीच वापरतो आहे, हा भारताचा आरोप आहे आणि यासाठी भारत वारंवार हे सगळे इन्सिडेंट समजावून सांगतो आहे. तरीसुद्धा भारताचा विरोध डावलून हा निर्णय घेण्यात आला. जेव्हा हे चित्र स्पष्ट झालं की आता पाकिस्तानला मदत देण्यात येणार आहे, तेव्हा भारताने या मतदानावरती बहिष्कार टाकण्यास, या मतदानासाठी ॲब्सेंट राहणंच पसंत केलं. कारण या मतदानामध्ये नाही हा म्हणण्याचा अधिकारच नाही आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला प्रश्न विचारावेच लागतील आणि विचारणं भागच आहे. पाकिस्तानला इतके वेळा मदत करून सुद्धा पाकिस्तानमध्ये कुठलीही विकास कामं होत नाहीत आणि दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणं, दहशतवाद्यांना पोचण्यासाठी हा पैसा पाकिस्तान वापरतो आहे हे उघड दिसत असूनसुद्धा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी हा निर्णय का घेत आहे? पाकिस्तानला एवढी मोठी पॅकेजेस, एवढ्या मोठ्या रकमेची पॅकेजेस का सातत्याने दिली जात आहेत? की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती, जागतिक स्तरावरती दहशतवाद्यांना मदत करणारी संस्था अशी ओळख बनवण्याच्या प्रयत्नात आहे का? हा प्रश्नही आता येतो आहे. की अमेरिका आणि चीन या 2 देशांनी आपापलं राजकारण साधण्यासाठी पाकिस्तानला ही मदत देण्यासाठी प्रयत्न केलेत का? हाही मुद्दा आता समोर येतो आहे. नक्की कोणाचा फायदा आहे पाकिस्तानला मदत देण्यामध्ये? कोणाचं सत्ताकारण बिघडण्यासाठी, न बिघडू देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे? हे प्रश्न आता भारताकडून वारंवार विचारले जातील. जागतिक पातळीवरतीही भारताने याबद्दल सगळ्यांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तरीसुद्धा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने या प्रश्नांची उत्तरं देणं भाग आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आता या पाकिस्तानकडून होणाऱ्या पापकृत्यांची जबाबदारी घेणार का? हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता ह्याच्यावरती पुढे काय होणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.